सध्या इंधन तुटवडा निर्माण झाला, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावर इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण। व्यावसायिक विक्री आणि खासगी पेट्रोल पंपांवरून रिटेल आउटलेट्सकडे मागणी वळवल्यामुळे लॉजिस्टिक्सवर दबाव निर्माण झाल्याची माहिती। वाहनात गरजेनुसार इंधन भरावं असं आवाहन। जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकानं माणुसकी दाखवली। बुलढाण्यात डिझेलसाठी ट्रॅक्टर चालक शेतकरी आक्रमक। संतप्त वाहनधारकांकडून पुणे नागपूर मार्गावर रास्ता रोको। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प। जालन्याच्या भोकरदनमधील सिल्लोड रोडवरील पंपावर नागरिकांची गर्दी। पंपावर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसह ट्रॅक्टरच्या रांगा। कॅन घेऊन शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी। मुक्ताईनगरच्या कुर्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची टंचाई। कुर्हा काकोडा इथल्या पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। गर्दी वाढत असल्यानं 5 ते 6 तासातच इंधन पुरवठा संपत असल्याची पंप चालकांची माहिती। वाशिम शहरात आजही पेट्रोल आणि डिझेल तुटवडा कायम। वितरण सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। परभणीत पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। वसमत रोडवरील अमोल आणि जिओ पंपावर कॅन घेऊन नागरिकांची इंधनासाठी गर्दी। बुलढाण्याच्या चिखलीमधील मुख्य बाजारपेठ परिसरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। वाहन चालकांनी पंपावरच्या रांगेतच रात्र काढली। सकाळी देखील वाहनांची 1 ते 1.5 किलोमीटर रांग। धाराशिवच्या ग्रामीण भागामध्ये डिझेल पेट्रोलचा तुटवडा। डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल। शेतात ट्रॅक्टर उभे करून शेतकरी कॅन घेऊन पंपावर। मालवाहतूक वाहनं पेट्रोल पंपावरच थांबून। आता नीट प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नीट परीक्षेच्या 1 दिवस आधीच मोठेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिला। विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोठेगावकरचा व्हिडिओ व्हायरल। विद्यार्थ्यांच्या पालकांशी मोठेगावकर लाखोंचे तोंडी डील करायचा। पैशानुसार नोट्स आणि कोचिंग मिळायचं, सूत्रांची माहिती। बदनामी होईल म्हणून पालक मोठेगावकर विरोधात समोर येत नसल्याचं चित्र। नीट प्रकरणाचे धागेदोरे बीडनंतर अंबाजोगाईपर्यंत। अंबाजोगाईत 2 विद्यार्थ्यांची चौकशी। विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्ड देखील ताब्यात घेतल्याची माहिती। चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण भाऊ असून ते लातूरमध्ये शिक्षण घेत होते। नीटची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये उघड। पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून पीडीएफ फाईल्स गुरुग्राम मार्गे राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर। कॉपीवाले मेडिकलमध्ये गेले आणि हुशार मुलं मागे राहिली। लातूर पॅटर्नवर आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडेंचा घणाघात। लातूरमध्ये पेपर फुटीचा खेळ 15 वर्षांपासून सुरू असावा असाही संशय व्यक्त। पुणे सीबीआय मुख्यालयामध्ये संशयित पालक विद्यार्थ्यांची चौकशी। नीट पेपरफुटीच्या संपर्कातील संशयित पालक विद्यार्थ्यांची चौकशी। मोबाईल, लॅपटॉप, बँकेची कागदपत्र घेऊन चौकशीसाठी बोलावलं। लातूरच्या औद्योगिक वसाहतीमधील क्लासेसच्या इमारती पाडा। आरटीआय कार्यकर्ते भाईकटी यांची मागणी। नियमबाह्य पद्धतीनं क्लासेसच्या संचालकांनी भूखंड खरेदी केल्याचाही आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणी फेक टेलिग्राम चॅनल्सवर कारवाई होणार। उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश। नीटमधील संभाव्य त्रुटी ओळखून उपाययोजनांवर सविस्तर चर्चा। सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत चिंता व्यक्त। नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवर परिणाम। नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाहीत तोपर्यंत एमएसटी सीईटी प्रवेश प्रक्रिया रखडणार।